नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा यूट्यूबच्या लाँग व्हिडिओमध्ये. खरं तर हा व्हिडिओला जरा जास्तच उशीर झाला आणि खरं सांगू का, मला हा व्हिडिओ शूट करायला ना खूप असं वेगळं वाटतं. कारण मी फर्स्ट टाईम असा लाँग व्हिडिओ शूट करते, म्हणजे डायरेक्ट कॅमेरासमोर बोलत आहे. आणि खरं तर मला हा जो व्हिडिओ आहे ना, हा माईकवर रेकॉर्ड म्हणजे माईक लावून आणि मग तो बोलायचा होता. पण प्रॉब्लेम हा झाला ना, मी मागे जेव्हा तुम्हाला बोलले होते की मी माईक घेतला आहे, पण तो जेव्हापासून घेतला ना तेव्हापासून मी एकदासुद्धा यूज केलेला नाही. आता मला पण नाही माहिती की मी तो का नाही यूज केला. म्हटलं आज बघावा. आणि तर तुम्ही ट्राय करत होते, जवळपास अर्धा पाऊण तास झाले मी बघत होते की कसं करायचं, कसं रेकॉर्ड करायचं वगैरे, त्याचं सिस्टीम काय आहे. पण अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये टाईम वेस्ट केल्यानंतर मला समजलं हे काय माझ्याकडनं होणार नाही आहे. मला थोडंफार यांच्याकडनं माहिती घ्यायला लागेल, म्हणजे यांच्याकडनं थोडं समजून घ्यायला लागेल, कारण मी कधीच यूज केलेला नाही आहे तो माईक. मग म्हटलं आता कारण ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये, आणखीन एक दिवस व्हाय जाईल. अगोदरच आपल्या व्हिडिओजला खूप उशीर होतो आहे. तर म्हटलं जाऊ द्यात, थोडाफार व्हिडिओ जो आहे ना आपला, तो असा मी कॅमेऱ्यासमोर बोलून आणि मग शूट करते. आणि बाकीचा जो आहे ना तो मला व्हॉईस ओव्हर करून आणि मग अपलोड करायला लागणार आहे. तर आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आत्ताचे आपण इंस्टाग्रामवर क्वेश्चन आन्सरिंगचं सेशन घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये 2-3 जण बोलले होते की गार्डनिंग रिलेटेड एखादा व्हिडिओ घेऊन या. मग मी असा विचार केला, मी आता जे 2-3 गुलाबाची रोपे आणली आहेत त्याला मला ना मातीच्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे. म्हणजे नवीन रोप आणल्यानंतर ते कसं लावायचं वगैरे, त्याचं पॉटी मिक्स कसं असलं पाहिजे याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगावं. तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. तर आता आपण वेळ न घालवता लगेच बाकीच्या कामाला सुरुवात करूयात. आता थोडंफार काही चुकलं असेल तर मला प्लीज सॉरी. मी तुम्हाला खरंच माफी मागते, सॉरी म्हणते. आता थोडंफार मी अडखळतीसुद्धा आहे आणि मला शब्दसुद्धा आठवत नाही आहे. कारण काय होतं ना, आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ एडिट करत असतो किंवा व्हॉईस ओव्हर करत असतो ना, त्यावेळेला काय होतं, आपल्याला म्हणजे ते वाटलं तर आपण कट करून हे करू शकतो. पण आपण जे डायरेक्ट कॅमेरासमोर व्हिडिओ बनवतो ना, त्यावेळेला थोडंसं अवघड होतं, कारण मग ते पूर्णच व्हिडिओ खराब होऊन जातो. त्याच्यामुळे थोडंसं विचार करून आणि मन लावून बोलायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सवय नाही आहे, त्याच्यामुळे तर आणखीनच अवघड होऊन जातं. तर मग आता आपण बाकीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी ना आता तुम्ही मागे एक व्हिडिओ बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी यांना रोज डेला गुलाबाचं रोप दिलं होतं. तर तेच हे गुलाबाचं रोप आहे. हे एक रेडवालं आहे आणि हे बाकीचे मी त्याच दिवशी घेतले होते. हे नाही म्हणत होते, पण तरी पण घेतले कारण मला खूप जास्त आवडले होते ते. आणि तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बॅक कॅमेरा कसं करायचं. ठीक आहे, एनिवेज. तर ह्या मी कुंड्या आणल्या आहेत मातीच्या, ज्या की 10 ते 11 इंचीच्या कुंड्या आहेत आणि त्या गुलाबाच्या रोपासाठी एकदम सफिशियंट आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही नवीन एखादं रोप आणलं गुलाबाचं, तर त्यासाठी ना तुम्ही 10 ते 12 इंचाची एक कुंडी यूज करू शकतात. आता मी मातीच्या कुंडीच का बरं यूज करते. खरं तर माझ्या इथून मागच्या ज्या कुंड्या होत्या जास्वंदाच्या किंवा बाकीच्या, तर त्या मॅक्सिमम ह्या प्लास्टिकच्या होत्या. पण मी जेव्हा फर्स्ट टाईम गार्डनिंग सुरू केली होती, म्हणजे जेव्हा नागपूरला होतो आम्ही त्यावेळेला जवळपास 10 ते 11 कुंड्या होत्या माझ्याकडे मातीच्या. आणि सगळे जे झाडं होते ते सगळे मातीच्या कुंडीमध्ये होते. आणि त्यावेळेला खरंच खूप छान यायचे माझी झाडं. पण काय माहिती नाही का बरं, मी जेव्हा नाशिकला आले होते 3 वर्षापूर्वी, त्यावेळेला माझी मेंटॅलिटी बदलली आणि मी त्यावेळेला सगळ्या प्लास्टिकच्या कुंड्या यूज करायला सुरुवात केली. आणि एक पण मातीची कुंडी माझ्याकडे नव्हती. मी जेवढ्या होत्या त्या सगळ्या मम्मीला देऊन टाकल्या किंवा घरी माझ्या सासरी देऊन टाकल्या. आणि आता मला परत मातीच्या कुंड्यांचे येड लागले, कारण मी आत्तापर्यंत जेवढे काही गार्डनर्स आहेत मोठे मोठे, तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलेले की त्यांचे मॅक्सिमम जे झाडं आहेत गुलाबाचे ती सगळे मातीच्या कुंड्यांमध्ये असतात. आणि त्याच्यावर थोडाफार अभ्यास करून सर्च करून मी असा विचार केला की माझ्या मते गुलाबाची जी रोपं आहेत, एक वेळेस माझी जास्वंद ना खूप छान होतात प्लास्टिकच्या कुंडीमध्ये. आता तुम्ही बघत असाल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे. पण ना मला असं वाटलं की गुलाब जे आहेत ना माझ्याकडे एवढे खास होत नाहीत, खूपच कमी प्रमाणात. म्हणजे जवळपास जर जास्वंद 100% जर चांगले असेल ना, तर गुलाब आहेत ना 60-70% चांगले येतात. म्हणजे त्यांना फुलं पण आणि त्यांची वाढ पण. त्याच्यामुळे म्हटलं आपण आता मातीच्या कुंडीमध्ये ते ट्राय करावा. तर मी आता मातीच्या कुंड्या घेऊन आलेले आहे आणि मी त्याच्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला जवळपास 1-1.5 महिन्याने सांगेल की कसे होतात कसे नाही. आणि मी जे जास्वंद किंवा गुलाबं लावलेले आहेत ना इथून मागे, ते एका कुंडीमध्ये 2-2 लावलेले. फर्स्ट टाईम तर 3-3 लावलेले. पण नंतर विचार केला की खूपच गर्दी होते त्या बिचाऱ्यांना सुद्धा, त्याच्यामुळे मग मी ते पुन्हा ट्रान्सफर केलं आणि एका कुंडीमध्ये फक्त 2च लावले. आता 2 का लावले, तर माझ्या कुंड्यांची जी साईज आहे ना ती ऑलरेडी 15 इंची 16 इंचीच्या साईजच्या आहेत, म्हणजे उंची 15 इंचाचे वगैरे. त्याच्यामध्ये 2 सफिशियंट होऊन जातात आणि एकदम भारी पण येतात. कारण माझे जास्वंद जे आहे ना ते सुद्धा एका कुंडीमध्ये 2-2 आहेत, तरीसुद्धा ते बिचारे खूप छान येतात, खूप काळ येतात आणि खूप छान हेल्दी असं वाटतं ते. त्याच्यामुळं म्हटलं जास्वंदाचा काही प्रॉब्लेम नाही मला, जास्वंद एकदम छान येतात बिचारे, त्यांना काय टेन्शन नाही आहे. फक्त प्रॉब्लेम जो होता तो म्हणजे आपल्या गुलाबांच्या रोपाचा. तर म्हटलं आता आपल्याला जर गुलाब लावायचीच असेल, छान छान फुलं हवीच असेल, तर थोडंफार त्याच्यावर खर्च, थोडंसं प्रेम आणि थोडीशी काळजी पण जरा जास्ती केली पाहिजे, तर कदाचित ते चांगले येतील. चला तर मग आता तुम्हाला सांगते मी कसं रिपोर्ट करते आहे.
थोडासा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा कमी लाईटमध्ये दिसू शकतो, कारण हा व्हिडिओ मी संध्याकाळी 7:30-7:30च्या दरम्यान शूट करते आहे. आणि लाईट तर आहे, पण थोडासा फक्त लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तेवढं समजून घ्या. मी जवळपास 1 कुंडी होईल इतकं मी सामान घेतलं आहे, म्हणजे माती वगैरे. आता मी तुम्हाला टक्क्यांवाईज सांगते. हे आहे काळी माती आहे, ही लाल मातीसुद्धा तुम्ही वापरू शकता. ही 50% घेतलेलं आहे. हे आहे कोकोपीट, हे 25% वगैरे घ्यायचं आहे. आणि हे आहे राईस हस्क. राईस हस्क म्हणजे आपले जे तांदळाच्या साळ्या असतात ना, तर त्या आहेत. म्हणजे हे 2 आहेत ना, एक तर ऑप्शन, एक तर हे तरी वापरा किंवा हे तरी वापरा, पण दोन्हीपैकी काहीतरी वापरावं असं मला वाटतं. जसं तुमच्या बजेट असेल त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता. हे नर्सरीमध्ये वगैरे एकदम इझिली भेटू शकतं. त्याच्यानंतर हे आहे शेणखत. त्याच्यानंतर इथे मी थोडंसं वर्मी कंपोस्ट पण घेतलेलं आहे, म्हणजे गांडूळ खत जे असतं ना ते घेतलं आहे. आता ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी एक तरी टाकायला पाहिजे. हे जे शेणखत आहे ते तुम्हाला कुठे पण भेटेल, म्हणजे तुमच्या घरी वगैरे किंवा आजूबाजूला किंवा नर्सरीमध्ये पण तुम्हाला इझिली भेटून जाईल. त्याच्यानंतर ही आहे नीमखली, म्हणजे जे आपली कडुलिंब असतं ना त्याच्या पानाचं किंवा निंबोळ्यांचं जे खत असतं ना तर ते हे आहे. आणि हे आहे फंगीसाईड पावडर. फंगीसाईड पावडरऐवजी तुम्ही हळद पावडरसुद्धा वापरू शकतात. आता मी तुम्हाला सांगते, ही जी नीमखली आहे ना त्याने काय होतं ना, आपण जे आपल्या ज्या झाडांचे जे फंगस वगैरे लागतात ना, तर हे कडू असल्यामुळे ना फंगस लागायची शक्यता कमी होऊन जाते. आणि हे सुद्धा त्याचंच काम करतं बऱ्यापैकी. आणि राईस हस्क आणि कोकोपीट ना म्हणजे माती एकदम भुरभुरी बनवून ठेवतं, जेणेकरून ना आपण बघा कधी कधी आपल्या कुंड्यांमध्ये ना आपण जेव्हा पाणी टाकायला जातो त्यावेळेला ते खूप असं चिकट एकदम चिखल्यासारखं होऊन जातं, दगड होऊन जातं, कडक होऊन जाते माती. तर त्यावेळेला हे ना चांगलं काम करतं, म्हणजे माती आपली छान अशी भुरभुरीत राहून जाते. अशा पद्धतीने आपली म्हणजे जेव्हा कधी आपण झाड लावू ना तर त्यावेळेला ना अशी एकदम अशी भुरभुरीत माती झाली पाहिजे पाणी टाकल्यानंतर सुद्धा. म्हणजे जेव्हा सपोज आपण तर झाड लावल्यानंतर महिन्याभराने जरी सुद्धा आपण कुंडीमध्ये हात घालून बघितलं तर त्यावेळेला अशी छान भुरभुरीत अशी माती आपल्याला हाताला लागली पाहिजे. आणि ना जर समजा आपण ह्या गोष्टी जर नाही यूज केल्या तर त्यावेळेला ना आपले जे मातीची कुंडी आहे ना त्यामध्ये असं शेवाळ येऊन जातं, किंवा तण तण म्हणजे गवत वगैरे पण खूप होऊन जातं. त्यावेळेला हे राईस हस्क आणि कोकोपीट हे जास्त मदत करतं. आणि आपली जी कुंड्यांची जी हेवीनेस असतो ना, म्हणजे आपण जेव्हा फक्त मातीमध्ये लावतो त्यावेळेला कुंड्यांचं जे वेट आहे ना ते पण वाढून जातं, उचलायला वगैरे पण अवघड होऊन जातं. आणि याने ना पाणी छान असं ड्रेन होऊन जातं. नाही तर त्यावेळेला काय होतं ना, आपण फक्त मातीमध्ये जर समजा झाडं लावले ना तर त्यावेळेला पाणीसुद्धा लवकर खाली ड्रेन होत नाही. तर असं नाही, आपण जेव्हा पाणी घालतो ना झाडांना त्यावेळेला पाणी त्याच्यातनं ड्रेन होऊन खाली निथळणं ते सुद्धा खूप गरजेचं असतं. ते जर नाही झालं ना आपल्याला झाडांना पाणी जास्त होऊ नये ना आपली झाडे रूट रॉटनी मरण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जे आहेत ना हे मी तुम्हाला बेसिक सॉईल मिक्स सांगितले. म्हणजे यामध्ये ना तुम्ही एक वेळेस आहे ना फंगीसाईड पावडर नका टाकू, त्याला ऑप्शनल म्हणून हळद पावडर टाका. पण आहे ना माती, कोकोपीट किंवा राईस हस्क आणि आपले शेणखत ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही कंपल्सरी टाका, जेणेकरून तुमची झाडं एकदम छान होऊन जातील. आणि बाकीचे जे आहे ना याच्यामध्ये भरपूर काय काय आणखीन मिक्स करतात, परलाईट वगैरे म्हणतात. आता सध्या ना तरी ना माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, पण जेव्हा कधी येईल ना मी तुम्हाला ते नेक्स्ट टाईम दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण ते ना शक्यतो तरी ना आउटडोर जे आपले प्लांट्स असतात त्यासाठी एवढं काही उपयोगी ठरत नाही. ते इनडोअरसाठी महत्त्वाचं असतं, कारण इनडोअरला आपण कसं आतमध्ये ठेवतो ना तर त्यावेळेला पाणी त्याच्यामध्ये जास्त रोखून धरलेलं तर ते चांगलं नसतं. आउटडोअरला कसं आपण बाहेर ठेवलं ना तर त्यावेळेला ते उन्हाने पाणी वाळून जातं, त्याच्यामुळं चिखल वगैरे होण्याची किंवा ते जास्त रूट होण्याची शक्यता कमी होते. त्याच्यामुळं ते काय आपण जास्त आउटडोअर झाडांसाठी वापरू शकत नाही. आता हे जे आहे ना हे बेसिक सॉईल मिक्स जरी तुम्ही वापरलं तरी सुद्धा तुमची झाडं खूप छान होणार आहेत. तर तुम्हाला आता कुंडी भरायची सांगते मी तुम्हाला कशी भरायची. तर ना मी आता इथं जे सॉईल मिक्स आपण बनवलं होतं किंवा मी तुम्हाला दाखवलं तर ते चांगल्यापैकी मिक्स करून वगैरे घेतलं. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं आहे ना त्याच्यानुसार तुम्ही सगळं काही पॉटी मिक्स घेऊ शकता. आणि असं नाही की याच्यासाठी खूप खर्च लागतो. तुम्ही कोकोपीट, माती आणि थोडंसं आपलं शेणखत वगैरे जरी टाकलं तरी होऊन जातं. आता मी आहे ना जे कुंडीला आपले होल असतात ना, प्रत्येक कुंडीला होल असणं खूप गरजेचं आहे. तर ते होल असतं ना ते आपण पहिले बुजून घ्यायचं, ते नारळाच्या कवटीने किंवा दगडाने किंवा विटेने वगैरे तुम्ही ते कवर करून घ्यायचं. आणि इथे ना माझ्याकडे काही पालापाचोळा होता तर तो मी टाकून घेतला. आणि त्याच्यामध्ये ना आपण आपल्या ज्या नारळाच्या शेंड्या असतात ना नारळ सोलल्यानंतर त्यासुद्धा तुम्ही ते टाकू शकता. त्याच्यानंतर खतही होऊन जातं. आणि बाकी पालापाचोळा असतो ना त्याचं तर खत होतंच, पण आपले जे नारळाचे शेंडे असतात त्याचंही खत होऊन जातं. आणि त्याने ना माती लवकर खाली येत नाही, म्हणजे फक्त पाणी ड्रेन होतं. नाहीतर आपण जर जे ड्रेनेज होल असतं ना कुंडीचं ते जर कवर नाही केलं ना माती जी आपली असते ना कुंडीतली ती जवळपास सगळी खालून निघून जाते. त्यामुळं ना खाली जे आपलं ड्रेनेज होल असतं ना ते कवर करणं खूप गरजेचं असतं. आता मी थोडी ना जी साईडची कुंडी म्हणजे साईडची माती असते ना
नर्सरी पॉटमधली, तर ती थोडीशी काढून घेतली आहे. तुम्ही जर नवीन असाल ना झाड लावण्यामध्ये, तर तुम्ही ना ती ॲज इट इज ठेवून मग करू शकतात. पण आता मला थोडाफार अनुभव आहे, त्याच्यामुळं मी थोडीफार साईडची माहिती काढली. पण शक्यतो तरी ना रूट्सला आपण डिस्टर्ब करायचं नाही. आणि मी हे जे वरती थोडेफार सुकलेले फुलं होते ना, तर ते मी तोडून टाकले, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त एनर्जी वेस्ट जाणार नाही झाडाची. आणि शक्यतो तरी ना मी दर टाईमला असंच करते. शक्यतो तरी ना माझा जरा जास्त जीव अटकतो कळ्यांमध्ये, कारण खूप छान वाटतं जेव्हा कधी फुलं येतात. पण थोडंफार ना झाडाच्या ग्रोथकडे लक्ष द्यायचं म्हटलं ना, तर थोडं कळ्यांकडे इग्नोर करणं पण गरजेचं असतं. आता ना एक कुंडी माझी भरून झाली आहे, त्याच्यानंतर आता मी बाकीच्या कुंड्या भरून घेते. आता इथं तुम्हाला दिसत असेल मी माझ्या मनाने थोडंफार वाकडं तिकडं काही पण खतं टाकून देते. खरं तर ना मला आता त्या सवय झाली, म्हणजे आपण नुसतं बघितलं जरी ना तरी लगेच समजतं की आता हे सॉईल मिक्स बरोबर झालं आहे की नाही. आणि असं थोडं भुरभुरीत जरी झालं ना तरी समजतं हे एकदम परफेक्ट झालं आहे. आता तुम्ही नवीन असाल त्याच्यामुळं तुम्ही नवीन आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते सगळं टक्केवारी वाईज. पण मला सवय झाली त्याच्यामुळे मी माझ्यानुसार सगळं करून घेतलं. आणि बाकीची ज्या काही कुंड्या मला भरून घ्यायच्या होत्या, 1-2 जी नवीन झाडं होतात तर ती मी भरून घेतली. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर माझी सगळी गॅलरी आवरून झाली आणि झाडंसुद्धा सगळे रिपोर्ट करून झाले. झाडं 3च होते, पण मला थोडे इकडं इकडच्या कुंडीत त्या तिकडच्या कुंडीत असं काहीतरी करायचं होतं. आणि ती माझी दरवेळची सवय म्हणा. थोडं जरी कंटाळा आला तरी मी नुसतं इकडचं झाड तिकडच्या कुंडीतलं, तिकडचं झाड इकडच्या कुंडीतलं असं मी करत राहते. आता तुम्ही माझ्या अवतारावर निगेस करूच शकता किती थकली आहे मी. आणि आता किती वाजली आहे माहिती आहे? मी 6:30 वाजता लागले होते सगळं काम, म्हणजे सुरुवात केली होती. आणि आत्ता जवळपास 9 वाजलेत आणि तरीसुद्धा ना अजून माझी गॅलरी धुवायची बाकी आहे. फक्त मी जे काही झाडं मला घरी द्यायचे आहेत ते फक्त मी थोडे बाजूला काढले. झाडं म्हणजे 1-2च झाडं आहे ते बाजूला काढले. काही माती एक्स्ट्राची होती ती काढून ठेवली, जी आता मी घरी देणार आहे. आता मी फुल स्टॉप करणार आहे झाडं लावायला, कारण अक्षरशः हा जागाच नाही आहे लावायला. इतके सगळे झाडं लावलेत ना की बस. आता मी तुम्हाला दाखवते तरी अजून बऱ्यापैकी झाडं खालची माती जी आहे ना ती सगळी धुवायची, गॅलरी धुवायची बाकी आहे. सगळी झाडायची वगैरे झाडून घेतली आहे मी, पण अजून धुवायची वगैरे बाकी गॅलरी. आणि अशी काहीतरी आता मी सेट केली, तरी पण मला असं हे वाटतच नाही आहे, म्हणजे असं फुलफिल झाल्यासारखं की मी म्हणजे गॅलरी आवरली किंवा असं प्रॉपर असं ठेवलं असं मला वाटतच नाही आहे. काय माहिती नाही यार, का पण मला इतका बोर होतो आहे. पण ठीक आहे, आता मी उद्या हे आले की मी यांना विचारलंच काही चेंजेस करू का किंवा काय. पण आत्ता सध्या तरी अशी काहीतरी दिसते गॅलरी. आता रात्रीचं काय एवढं क्लिअर दिसणार नाही कदाचित. आता ह्या ज्या काही प्लास्टिकच्या कुंड्या आहेत ना ह्या त्या मी जवळजवळ ठेवल्या होत्या. पण मला असं वाटलं की थोडंसं मध्ये मातीच्या कुंड्या ठेवूयात, म्हणजे काय होतं ना ते थोडंसं म्हणजे वरती स्पेस ओपन राहते. ते मातीच्या कुंड्या आहेत ना ते थोड्या छोट्या आहेत आणि प्लास्टिकच्या मोठ्या आहेत. मग त्याने काय होतं ना थोडीशी स्पेस रिकामी दिसते, म्हणजे बाहेरचा जो व्ह्यू आहे ना तो थोडा जास्त दिसला जातो. त्याच्यामुळं असं वाटलं की मी थोडं मध्ये गॅप ठेवून काही मातीच्या काही प्लास्टिकच्या असं थोडं मिक्सअप करून ठेवाव्यात. तर असं काहीतरी मी ठेवलं आहे. पण तरी आता मला वाटत नाही आहे ते असं एकदम प्रॉपर दिसतं आहे. तर सी यांना विचारून आणि मग सांगेल. तरी मला इथलचे जे आहेत ना हे स्टँड त्याला आतमध्ये बाहेर ठेवणार आहे मी, कारण खूप दिवसापासून ते आतमध्ये येतं, त्याला पाणी मारणं पण झालं नाही आहे. नाही तर बाहेर असलं नाही की त्याला चांगलं धुणं वगैरे होतं, म्हणजे धूळ वगैरे असं चांगलं दिसतं. धूळ वगैरे नसल्यानंतर चांगलं नाही दिसत. आता मी त्याला पण आतमध्ये बाहेर ठेवणार आहे. बाकी आता ह्या स्टँडवर खालचे जे आहेत सक्युलेंट्स ते मी बरोबर ठेवले, पण वरचे जे आहेत ना त्याला आता थोडंसं करायचं. तिथे काहीतरी लावेल मी अजून छोटे छोटे झाडं. नवीन नाही येणार आहे आता सध्या तरी. आणि इकडे जे आहेत ना ह्या स्टँडवरचे, तर हे तरी कुंडी रिकामीच आहे ही मधलीवाली ब्राऊन. बाकी मग इथले जर सगळं भरलेलं आहे. ही कुंडी मी तात्पुरतीला ठेवली होती, पण ती तिकडं कुंडीत ठेवणार आहे, कारण हे वेगळं झाड आहे जे फुलाचं आहे आणि ते सर्दीमध्येच येतं. सर्दीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये त्याची फुलं येतात. बाकी मग ते तिकडे बाकी हे 3च झाडं इथं राहतात. तर असं काहीतरी आहे. आता मी आता गॅलरी धुवून वगैरे घेते, कारण खूप जास्त पसरत आहे, खूप थकली पण आणि भूक पण खूप लागली आहे. तर आता तुम्हाला माझा जो गार्डनिंगचा व्हिडिओ आहे, जो सॉईल मिक्सचा वगैरे मी व्हिडिओ टाकला, तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सजेशन द्या की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ माझे बघायला आवडतील वगैरे. गार्डनिंगचे व्हिडिओ तर मी पुढे आणतच जाईल तुमच्यासाठी, पण तरी पण तुम्ही मला सांगत जा रेसिपी वगैरे कुठली. तर असं करून आपला आजचा हा फुल व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गणेश.